एवढं स्पीड धारण केलंस तर महाप्रचंड मी जेवणारच की आज. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे संडे. सकाळी सकाळी मी नाश्ता करायला बसलो आहे, ऋत्वी आणि मी. आता उद्या सकाळी ऋत्वी आणि ममता जाणार आहेत घरी गावाला सातारला. त्याची मुंबईची ट्रेन आहे उद्या सकाळी 6:30 वाजता. लोक उद्या जाणार आहेत, मी एकटाच राहणार इथं तोपर्यंत. आज नाश्त्याला मला ब्रेड दिलेत, ब्रेड बटर चहा. तर या नाश्ता करायला. मग ऋत्वी आता गावाला जाणार आहे उद्या, म्हणून ऋत्वीची कटिंग करायचं, केस वाढले. ऋत्वीला मी घेऊन चालले सलूनला. का पिल्लू कटिंग करायची ना? कटिंग करायची ना? अच्छा, फ्लॉवर फ्लॉवर पुढे फ्लॉवर होत आलं. मित्रांनो, गरमी भरपूर होती इथं. पाणी नॉर्मल म्हणजे गरमच होते. मोटरमध्ये ठेवलेलं पाणी गरमच होते. माठ घेतला आहे मी काल. असं इथं मस्त बाहेर तावडीत ठेवला आहे. एकदम थंड पाणी होतं, फ्रीजसारखंच पाणी होतं आहे. पाणी प्यायला पण छान वाटते. आज सकाळी तर चिकनच मागवलं आहे, त्यामुळे आज चिकन केलं आहे जेवायला. जेवण होतं आहे, थोड्या वेळात जेवण होईल. आज जेवणार, थोड्या वेळ जेवणार आहे. तर ममताला थोडंसं डेंटिस्टकडे दाखवायचं आहे. ममताला थोडं डेंटिस्टकडे दाखवायचं, दाढ्यात थोडीशी पेन करते, होल पडलंय, त्यासाठी डेंटिस्टकडे जायचं आहे. मग संध्याकाळी थोडं डेंटिस्टकडे जाऊया. ठीक आहे. मग ऋत्वी चपात्या लाटते बघा, मम्माला मदत करते तिच्या. पिल्लू किती बनवणार? किती बनवणार आहेस? किती चपात्या? मला 2, मला 2 बनव. ओके, 2 बनव हा मला. ओके 2. ओके, लवकर कर, मला भूक लागली मला. आय एम हंग्री. एवढं स्पीड धारण केलंस तर महाप्रचंड मी जेवणारच की आज. मित्रांनो, असं चिकन आणि चपाती केलेली आहे आणि असा खडा मसाल्यात बिर्याणी केली आहे. खडा मसाला टाकून चिकन टाकले, नुसतं असं पांढऱ्या कलरची बिर्याणी केली. आणि ह्या पांढऱ्या कलरची बिर्याणी बरोबर असा ग्रेव्हीत मस्त लागते बिर्याणी. या जेवायला. तू बिल्लू काय खाती? हा, चपाती तुटत नाही ना? तर मित्रांनो, मी आता थोडंसं झोपलो होतो आम्ही जरा. आता मी थोडंसं चाललोय बाहेर. मागच्या वेळेस दिदी जेव्हा निघाली होती मुंबईला, तेव्हा त्या मैत्रिणींनी सांगितलं होतं पेठा पाठव म्हणून, पण तेव्हा नैनितालवरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ट्रेन होती दिदीची, तेव्हा घ्यायला काही वेळ मिळाला नव्हता. म्हणून आता थोडा वेळ आहे, तर इथं पेठा भेटतोय का बघूया.
दीदीच्या मैत्रिणी म्हणजे धनु दीदी, चारू, श्रद्धा, योगिता दीदी या सगळ्या दीदीच्या मैत्रिणी मला भावासारख्या स्टेट करतात. त्यांची ऑफर होती की पेटा पाहिजे, त्यासाठी बाहेर आलो. बघूयात भेटतोय का, त्यासाठी जायचं आहे तिकडं. ठीक आहे, मग चलूयात, बघूयात भेटतोय का. पेटा आहे तसं पॅक भेटला पेटा आपल्याला. मला वाटतं मग भेटलाच नव्हतं वाटतं भेटण्याच्या. तर 2 किलो पेटा घेतलाय गावाला पण द्यायला, ममताच्या घरी मुलीला पण द्यायला घेतलाय. ठीक आहे, आता घरी ठेवूया आणि जाऊया. डॉक्टरला पण जायचं आणि संडे मार्केटला पण जायचं. अच्छा, पृथ्वी आली इथं. कुठे चालली तू? कुठे चालली? कुठे चालली? संडे मार्केटला आलो. इथं ऊसाचा रस्ता मिळतो. ऊस वेगळाच आहे. भाई एक गड्ढे का नाम क्या होता है पता है? 19 नंबर 19 नंबरचा आहे ऊस. चांगला लागतो. मीठ वापरून छान लागतं. मीठ वापरून चांगला लागतो. मीठ टाकलं ए पिलो, मला दाखव. छान आहे. मस्त. छान आहे, छान छान. हात किती आहे? छान छान.
पिलू काय बनाना हा तू दाखव पोच दे हळू 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 कोणाचे आहे कोणाचे आहे शूज शूज कोणाचे आहे कोणाचे आहे शूज बाबू तर मित्रांनो 12 वाजले आता झोपतोय उद्या सकाळी ममता आणि रुक्मिणी जाणार आहे गावाला मुंबईला जातील ते पहिल्यांदा मग इथून परत करायला जाणार तर त्यांची 6:30ची ट्रेन आहे आपल्याला इथून 5:30 वाजता वगैरे निघावं लागेल तर ठीक आहे आजचा ब्लॉग यूज करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये Peace.